नमस्कार. भूषण दूत अकॅडमीच्या इतिहास या आपल्या टेस्टचं चर्चेमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण इतिहास या विषयाबद्दल जी प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं आणि त्याची थोडक्यात चर्चा करणार आहोत. इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पूर्वमध्ये आहे, मुख्यमध्ये आहे आणि तरीही दुर्दैवाने काय होतं आहे की अनेक उमेदवारांना थोडे कमी मार्क पडतात. खरं तर तसं काय व्हायला नको. इतिहासामध्ये खूप म्हणजे चांगल्या प्रकारे जर आपण समजून घेतला विषय तर चांगले गुण मिळवून देण्याची क्षमता आहे. इतिहास ही एक कथा आहे आणि तो कथा स्वरूपात समजून घेतला त्याचे लिंकेजेस लावता आल्या की एखादी घटना घडली ती का घडली आणि तिचे परिणाम का झाले किंवा ती घटना महत्त्वाची कशी, हे जर आपण नीट बघितलं तर हा विषय वाटतो तितका कठीण नाही. उलट खरं तर हा सोपा विषय आहे. एक गोष्टीरूप स्वरूप विषय आहे आणि तुम्ही जर रस घेतलात, इंटरेस्ट घेतलात तर मग हा तुम्हाला विषय अत्यंत सोपा. मग विषयात कमी मार्क का पडतात किंवा पुरेसे मार्क का पडत नाही याचं थेट पहिलं उत्तर हेच आहे की पुरेसा इंटरेस्ट घेतला नसतो. जे इंटरेस्ट घेतला आपण तर ते इंटरेस्टिंगच आहे. म्हणजे की आपण आज जे काही आहोत ते आपण इतिहासाच्या खांद्यावर बसलेलो आहोत. किंबहुना थोडं सध्याचा काळ बघितला तर असं दिसेल की भरपूर आपल्या दंगली चालल्या आहेत, मारामाऱ्या चालल्या आहेत. इतिहासातच जगतो आपण एक प्रकारे. जुनी भांडणं उकरून काढून आपण ते जरा जुनी मढी उकरणं असं म्हणतात, तसं चाललं आहे. तर मग ती मढी काय आहेत निदान बघणं आवश्यक आहे. टाळून तरी कुठं टाळणार. म्हणजे इंटरेस्टिंगच आहे ते सगळं. जसं आपण फिल्म बघतो आणि एन्जॉय करतो त्याच्याहून जास्त इंटरेस्टिंग आहे खऱ्याचा खरा फिल्म आहे ती म्हणजे असं म्हणता येईल. आता एवढं इंट्रोडक्शनमध्ये बस झालं. आपण प्रत्यक्ष प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये बघूयात. तर मग आपल्या टेस्टमध्ये 51 पासूनचे पुढचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. मग 51वा प्रश्न की ब्रिटिश आक्रमक आणि ब्रिटिश पूर्व आक्रमक यात काय फरक होता, असा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर तुम्हाला माहिती असेलच की ब्रिटिश पूर्व आक्रमक आणि ब्रिटिश आक्रमकामध्ये मुख्य फरक हा होता की ब्रिटिशांच्या पूर्वीचे लोक होते, मग ते शक असतील, कुशाण असतील, आर्य असतील, मुघल असतील, तुर्क असतील, हे सगळे इथे स्थायिक झाले. या मातीला त्यांनी आपलं मानलं. इथल्या सुखदुःखांशी ते समरस झाले. ब्रिटिश स्थायिक झाले नाहीत. ते कायम ब्रिटिशच राहिले, ते कायम परकीयच राहिले आणि त्यामुळे बाकीचे स्थायिक झाले ते इथे सुखदुःखांची समरस झाले. म्हणजे काय, इथल्या अर्थव्यवस्थेला त्यांनी योगदान दिलं आणि अर्थव्यवस्था आतल्या आत फिरली, इंटरनल इकॉनॉमी. तसं काय ब्रिटिशांनी झालं नाही. ब्रिटिशांनी भारताच्या संपत्तीचं दोहन केलं आणि ती संपत्ती ते त्यांच्या देशात म्हणजे ब्रिटनला घेऊन गेले आणि त्यातनं भारताचं दीर्घकालीन आर्थिक नुकसान झालं. परदेशी आक्रमकांनी सुरुवातीला काही काळ लुटलं पण नंतर स्थायिक झाल्यावर मात्र भर घातली योगदानामध्ये. तसं काय ब्रिटिशांचं झालं नाही. त्यांनी एक सलग चालणारी लूट केली आणि योगदानात काही भरावर दिलंच नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्था कणा मोडला आहे. संपत्ती निर्मितीची साधनं होती भारतीयांची ती नष्ट केली आहेत असं दिसून येईल. आणि त्यामुळे मग की ब्रिटिश आक्रमकांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर आघात केला, मात्र ब्रिटिश पूर्व आक्रमकांनी असा आघात केला नाही. हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे मूल्यव्यवस्थेबद्दल म्हणता येईल की आधीचे आक्रमक अगदी वेगळ्या धर्माचे असतील तरी त्यांनी मूल्यव्यवस्थेवर आघात केला नव्हता. तर ब्रिटिशांनी ती मूल्यव्यवस्थाही धोक्यात आणली. भारतीयांची जी मूल्यव्यवस्था होती विशिष्ट असंही म्हणता येईल. पुढचा बघूयात. आय होप तुम्हाला सोपं वाटला असेल. म्हणजे बाकी बंदुकीचा वापर केला तर ब्रिटिश पूर्व आक्रमकांनी तलवारींचा वापर केला आहे फार ओव्हरचं झालं. म्हणजे बंदूक तर आपल्याकडे आधीपासूनच आहे. अगदी पानिपतचं तिसरं युद्ध त्याच्यामध्ये बाबराने तोफा आणि बंदुकांचा वापर केलेला आहेच की. त्यामुळे ब्रिटिशांनीच केला असं काही नाही आहे. ब्रिटिश आक्रमक भांडवलशेपातून आले होते तर ब्रिटिश पूर्व आक्रमक सरंजामशेपातून आले होते. तर ब्रिटिशांबरोबरचे बाकीचे होते डच, फ्रेंच, पोर्तुगीज, तेही भांडवलशाहीचलेच होते. म्हणजे ब्रिटिश आक्रमक ख्रिश्चन होते तर ब्रिटिश पूर्व आक्रमक मुस्लिम होते. हे तितकंसं खरं नाही आहे. बाकीचे आक्रमक जे होते पोर्तुगीज ख्रिश्चनच होते की, जे पहिले युरोपीय आक्रमक आले आपल्याकडे तेही ख्रिश्चनच होते की. आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा हे जास्त खरं आहे चौथं उत्तर असं दिसून येईल. 52वा प्रश्न की भारतातील संपत्तीच्या निस्तारणाबाबत खालील विधाने अनुक्रमे कोणत्या सुधारकांनी केलेली आहे ते ओळखा. की ड्रेन ऑफ वेल्थ, संपत्तीचे दोहन किंवा संपत्तीचे निस्सारण, या प्रश्न आहे. की प्रश्न असा आहे की भारत ही इंग्लंडची पोट भरणारी दुपती गाय बनली आणि तिची वासरे मात्र उपाशी मरू लागली आहे. आणि दुसरं जे आहे हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. पहिलं थोडं कठीण आहे, दुसरं माझं थोडं सोपं आहे आणि ते म्हणजे गोपाळ हरी देशमुख, की ज्यांनी लोकहितवादी
या नावाने प्रभाकर या पत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये 108 पत्र लिहिली, जी अत्यंत गाजली. त्यांना शतपत्रे असं म्हटलं गेलं. आणि त्याच्यात त्यांनी इतर अनेक भरपूर लेखन केलं आहे. अगदी श्रीलंकेचा इतिहासपासून, भारताचा इतिहासपासून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे विषय घेतले आणि ते याचे चांगल्या प्रकारे मांडले. तर या सगळ्या लिखाणातनं त्यांनी असं मांडलं की लक्ष्मी विलायतेला गेली, की पारंपरिकरित्या लक्ष्मी येते आपल्याकडे. भारतामध्ये नेहमीच लक्ष्मी येत राहिली आहे, पण ब्रिटिश काळामध्ये मात्र लक्ष्मी जाते आहे असं आकलन त्यांनी केलं आहे आणि ते मांडलं आहे. तर मग दुसरं विधान तर मग गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. मग असे दोनच ऑप्शन आहेत, पहिला आणि चौथा. पी आनंद चार्लू हे काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष होते, चार्लू. पण ते नाही, एक डॉक्टर ईश्वरी प्रसाद नावाचे विचारवंत होते. त्यांनी हे मांडलं आहे की भारत इंग्लंडचे पोट भरणारी दुभती गाय बनली. आणि त्यामुळे मग चौथा पर्याय जो आहे तो ऑप्शन येईल. आता पुढील वाक्यात कोणत्या व्यक्तीचे वर्णन आहे? तरी लोकमान्य टिळकांच्या हिंदू राष्ट्रवादाची कल्पना मान्य नव्हती. कोण व्यक्ती ती? त्यांनी सन 1887 बंगालीमध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचे चित्र लिहिले, त्या काळची राणी. बंगाल पब्लिक ओपिनियन आणि ट्रिब्यून यांचं संपादक म्हणूनही काम केलं आहे. आणि सिल्हेटमध्ये परिदर्शक नावाचे बंगाली साप्ताहिक सुरू केले होते. तर अर्थात म्हणजे सगळं बंगाली गोष्टी त्यांनी केल्या, याचा अर्थ ते बंगाली असणार हे आलंच. उत्तरामध्ये 4 जण बंगाली आहेत, केशवचंद्र सेन, बिपिनचंद्र पाल, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि रवींद्रनाथ टागोर. पण मग आता राष्ट्रवाद ही कल्पना, राष्ट्रवादी चळवळ याशी संबंधित व आपण सेन बघितले तर ते समाज सुधारणा चळवळीतले व्यक्तिमत्व आहे. विद्यासागर बघितले तेही समाज सुधारणा चळवळीतले व्यक्तिमत्व आहे. आणि टागोर बघितलं तर टागोर प्रामुख्याने साहित्यिक, त्यांचे थोडंफार योगदान आहे राष्ट्रवादामध्ये, पण प्रामुख्याने साहित्यिक, चित्रकार, नाटककार, कथाकार, संगीतकार अशा अनेक रूपांमध्ये ते वावरलेत. त्यामुळे अगदी शुद्ध राजकीय नाव बघितलं तर ते म्हणजे बिपिनचंद्र पाल. लाल, बाल आणि पाल यांच्यापैकी हे एक महत्त्वाचे होते. ते मूळचे शिक्षक होते, पण पुढे राष्ट्रवादामध्ये पडले आणि तरी राष्ट्रवादाला चालना दिली चांगलीच. त्यांनीच मांडणी केली की देश म्हणजे फक्त नद्या, नदी, पर्वत नसून देशाचं स्पिरिट महत्त्वाचं असतं. द स्पिरिट ऑफ द नेशन असं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे दुसरं उत्तर येईल बिपिनचंद्र पाल. पुढचा प्रश्न आता 54वा, की योग्य कथने ओळखा की मुस्लिम लीगची स्थापना. आता मुस्लिम लीगची स्थापना तुम्हाला माहिती असेलच की 1906 साली ढाका इथे झाली आणि तिचे पहिले अध्यक्ष एक विद्वान, ते म्हणजे नवाब वकारुल मुल्क हे होते. ढाक्याचे नवाब सलीमुल्ला यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यातून लीगची स्थापना झाली. आता काय झालं होतं की लीगची स्थापना कसं ठरलं होतं, पण कोण पहिले करणार? तर थोडासा गनिमी कावा केला की दरवर्षी एक शिक्षण परिषद भरे, मुस्लिम शिक्षण परिषद. ते शिक्षण परिषद भरवली होती ढाक्यामध्ये आणि त्याच्या शेवटी अचानक लीगची स्थापना करून टाकली आहे. आणि अशा प्रकारे थोड्या गनिमी कामाने ही संस्था स्थापन झाली आहे. त्यामुळे मग मुस्लिमची स्थापना ऑल इंडिया मोहम्मडन एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या 20व्या वार्षिक सभेच्या शेवटी करण्यात आली. तर ते विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनच्या 20व्या सभेचे अध्यक्ष नवाब वकारुल मुल्क हे होते, तर बरोबर आहे. आणि मग तेच मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्षही बनले, तर हेही खरं आहे. आणि ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनच्या 20व्या सभेत मुस्लिम लीग राजकीय पार्टी स्थापन करण्याचा मोहसिन उल मुल्क. तर मग नवाब जे होते ते सलीमुल्ला हे होते, मोहसिन उल मुल्क हे नव्हते. आणि त्यामुळे मग हे उत्तर चुकीचं आहे मध्ये. आणि त्यामुळे मग आणि ब फक्त योग्य आहे. तर तुम्हाला अगदी बेसिक जरी माहिती असल्या दोन गोष्टी की नवाब सलीमुल्ला हे संस्थापक होते आणि पहिले अध्यक्ष वकारुल मुल्क हे होते, तरीसुद्धा ही प्रश्न सुटण्यासारखा आहे असं दिसून येईल. पुढचा प्रश्न 55. ख्रिश्चन मिशनरांनी बुद्धिप्रामाण्यवादी ब्रिटिश पुरोगामी व्यक्तींची इच्छा नसतानाही म्हणजे अनिच्छेनेच पाठिंबा दिला. तर आता मिशनरांची इच्छा होती की भारतीयांना ब्लेस्ड म्हणजे कृपावंत करणे. कृपावंत करणे म्हणजे इथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे आणि भारताला ब्रिटिशांसारखं ख्रिश्चन करणे. पण मग दुसरीकडे जे विचारवंत होते मोठे मोठे, ते मात्र या सगळ्या धार्मिक कार्याचे विरोधी होते. पण मग आता हा जो संघर्ष होता तो मिशनरांनी तात्पुरता आवरता घेतला की ब्रिटिश पुरोगामी व्यक्तींची इच्छा नसतानाही त्यांनी अनिच्छेने पाठिंबा दिला आहे. ब्रिटिश पुरोगामांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे हिंदू मुस्लिम धर्मातले पुराणत्व मायथॉलॉजी नव्हे तर ख्रिश्चन धर्मातील पुराणत्वाचंही नुकसान होईल असे त्यांना वाटले. की अनिच्छेने पाठिंबा दिला कारण त्यांना काय वाटलं की त्यांच्या धर्मात चिकित्सा करता करता हे लोक आपल्या धर्मात चिकित्सा करतील.
त्यांच्या धर्माला मूर्खपणा ठरवता आपल्या धर्माचं मूर्खपणा ठरवला तर करंट धोका होताच. कारण मग धर्मचिकित्सा एकदा करायला घेतली की ती सगळ्याच धर्मांची होते. तर पाठिंबा दिला थोडंसं विचारवंत आणि ब्रिटिश विचारवंत आणि ब्रिटिश मिशनरी यांचं एकमेकांशी साम्य होतं किंवा साठलोटं होतं, पण ते काहीसं अनिच्छेवर आधारलेलं होतं आणि पूर्ण एकमेकांच्या संमतीने होतं असं म्हणता येणार नाही. त्यामुळे विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न, सती प्रथेसंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर मग राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सतीची पद्धत सार्वत्रिक नव्हती. तर याचं उत्तर आहे की बरोबर आहे, म्हणजे की राजस्थानमध्ये ती जास्त सार्वत्रिक होती. तर महाराष्ट्रामध्ये उदाहरणं आहेत, नाही असं नाहीत. जसं खुद्द शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या 2 पत्नी ज्या होत्या त्या सती गेल्याचं उदाहरण आहे. त्यापुढे पेशव्यांमध्ये पण ही उदाहरणं आपल्याला दिसतात. त्या आपल्याकडे प्रामुख्याने सुद्धा राजपूत किंवा क्षत्रिय मंडळी घराणी होती महाराष्ट्रात, ते प्रामुख्याने ही प्रथा पार पाडत. पण बहुजन समाजामध्ये रुळलेली ही प्रथा होती असं तर काही दिसत नाही. सती न देण्याची उदाहरणं भरपूर आहेत. खुद्द जिजाबाता ज्या होत्या त्या सती गेलेल्या नव्हत्याच. महाराष्ट्रात इतर भागांच्या तुलनेत कोकणात सती देण्याचे प्रमाण जास्त होते. तर इंटरेस्टिंगली हेही थोडं बरोबर आहे, कोकणात हे प्रमाण जास्त होतं. आणि 1929मध्ये लाड विल्सलीने सतीची प्रथा बंद केली. तर हे अगदी सोपं आहे, अगदी बेसिक आहे. 1829मध्ये लॉर्ड विलियम बेंटिक यांनी सतीच्या प्रथेला बंगालमध्ये बंदी घातली आणि पुढच्याच 1830मध्ये मुंबई प्रांतामध्ये पण ती बंदी घालण्यात आली. मुंबई प्रांतामध्ये नाना शंकर शेट यांच्या प्रयत्नाने हे घडून आलं आहे. त्यामुळे मग अ आणि ब योग्य तर क अयोग्य, पहिलं विधान योग्य आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 57, प्रशासनाच्या सोयीसाठी मुंबई इलाख्यात खाते व त्यांच्या स्थापना यांचं जोड्या जुळवा. तर मग त्याचं उत्तर एक असेल, म्हणजे की अचं उत्तर ज्युडिशियल डिपार्टमेंट 1795ला स्थापन झालं आहे, बचं 1 मरीन डिपार्टमेंट 1818ला झालं आहे, किंवा कचं 4 ज्युडिशियल डिपार्टमेंट 1860 साली झालं आहे, आणि एस्केलेटिल डिपार्टमेंट ते 1817. एस्केलेटिल म्हणजे धर्मासंदर्भातला विभाग, तो 1817 साली स्थापन झाला आहे. खूप फॅक्च्युअल आहे, पण मग काही गोष्टी पाठांतर करण्याचे पर्याय नाही, त्यातला हा प्रश्न आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 58, खालील विधाने लक्षात घ्या की पहिलं फॅक्टरी आयोग, फर्स्ट फॅक्टरी कमिशन, त्याच्याबद्दल प्रश्न आहे. तर सन 1851मध्ये मुंबई प्रांतात कावजी नानाभाई दावर यांनी स्पिनिंग आणि विविंग कंपनी नावाची पहिली कापड गिरणी स्थापन केली. तर हे अत्यंत प्रसिद्ध गोष्ट आहे, म्हणजे की कावजी नानाभाई दावर हे एक पारशी गृहस्थ होते आणि त्यांनी स्पिनिंग विविंग कंपनी नावाची पहिली कापड गिरणी 1851. पुढे मुंबईला पूर्वेचं मँचेस्टर म्हटलं गेलं आहे आणि कापड उद्योगामध्ये मुंबई खूप प्रसिद्ध झाली आणि त्याची सुरुवात आहे असं म्हणता येईल. मग 1875मध्ये मुंबईतल्या प्रमुख गिरणी मालकांना एकत्र येऊन बॉम्बे मिल ओनर असोसिएशन ही संघटना स्थापन केली. तेही बरोबर आहे. किंवा त्याच वर्षी मुंबईमध्ये स्टॉक एक्सचेंजची सुरुवात पण झाली, याच लोकांनी केली. आणि त्यातनं स्टॉक एक्सचेंज आणि ही बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन हे एकाच वेळी सुरू झालं. तर हे जे स्टॉक एक्सचेंज सुरू झालं ते आशियातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज ठरलं असं दिसून येईल. फक्त पहिला जो स्टेटमेंट आहे, हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. मात्र पहिल्या फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष पी.के. सावंत हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते काही काळापूर्वी, त्यामुळे ते पहिल्या कमिशनचे अध्यक्ष नव्हते. एक ब्रिटिश गृहस्थ होते, ऑर्बुट नावाचे अध्यक्ष. त्यामुळे फक्त ब आणि क 2 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न 59, खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा असा प्रश्न आहे की सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी राहत्या घरी मुलींची शाळा चालू केली. म्हणजे खूपच ते उदार असणार, यात काही शंकाच नाही. आणि तिसरं म्हणजे ते मुंबईच्या कायदेमंडळ सदस्य पण होते. मग अशी व्यक्ती एकच होती, ते म्हणजे ज्यांना मुंबईचे शिल्पकार म्हटलं गेलं आहे ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. किंवा त्यांना नाना शंकर शेठ असंही म्हटलं गेलं आहे. की असं म्हटलं गेलं की एकेकाळी 1/3 मुंबईची मालकी हे जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे होती. त्यांनीच त्यांच्या घरामध्ये रेल्वेचं पहिलं ऑफिस पण उघडलं आहे, कार्यालय.
आणि त्याच्यातनंच भारतीय रेल्वेची सुरुवात झाली. त्यांनीच 1830 साली मुंबई प्रांतामध्ये सती प्रथेवर बंदी आणली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर यांना फायदा आला. एशियाटिक सोसायटी मुंबईमध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे स्थापन झाली आहे. झू स्थापन झालं आहे, प्राणी संग्रहालय किंवा मुंबईत पहिलं नाट्यगृह आर्यन नाट्यगृह म्हणून स्थापन झालं त्यांच्या प्रयत्नांनीच. असं शहर म्हणजे नुसतं जमीन नसते, शहर म्हणजे संस्था असतात. शहर म्हणजे त्या संस्थांमागच्या चळवळी असतात, त्याच्यामागचे व्यक्ती असतात. या सगळ्यामध्ये शंकरशेठांचं मोठं योगदान आहे. त्यांचं राजकीय योगदानही आहे. मुंबई प्रांतामध्ये जी पहिली स्थापन झाली राजकीय संस्था बॉम्बे असोसिएशन, तिचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मग ही त्यांचं मोठं योगदान आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 60. हे खाली काही ग्रंथसंपदा दिली आहे व त्याचे लेखन कोणत्या सुधारकाने केले आहे ते, की टेस्ट सिरीज आपण अगदी MPSC ज्या प्रकारचे प्रश्न विचारते त्या प्रकारे काढली आहे. मग हा फॉर्मॅट हल्ली MPSCने फार सुचवला आहे की विवरण करायचं, किंवा पुस्तकाची नावं द्यायची, कार्य द्यायचं आणि सांगायचं की व्यक्ती ओळखा. मग आता सिद्धांत रत्नमाला, पंढरीचा वारकरी, पित्याकडे जाणे, वेदांत काय आहे, नाशिक क्षेत्राची यात्रा, हिंदू धर्माचे स्वरूप, की त्याहून प्रसिद्ध म्हणजे मग यमुना पर्यटन, की मग यमुना पर्यटन कोणी दिलं. तर त्याचं उत्तर असं आहे की बाबा पद्मनजी. हे बाबा पद्मनजी हे प्रसिद्ध सुधारक आणि विचारवंत अगदी जुन्या काळातले, की त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला आणि लहानपणीच ते ख्रिश्चन धर्माकडे ओढले गेले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली मिशनऱ्यांकडनं आणि मग त्यांना शिक्षणही मिळालं आणि मग त्यांना लक्षात आलं की समाजामध्ये काय दुर्गुण आहेत. 1857 साली या देशभरात उठाव झाला होता. त्या वर्षी त्यांनी मराठीमध्ये कादंबरी लिहिली यमुना पर्यटन, ज्यातून त्यांनी विद्वांच्या प्रश्नांना हात घातला आहे, त्यांचं दुःख जगापुढे मांडलं आहे. त्यामुळे ही मराठीतली पहिली कादंबरी मानली जाते यमुना पर्यटन. त्यांचा अरुणोदय नावाचा आत्मचरित्रसुद्धा प्रसिद्ध आहे, त्या बाबा पद्मनजी. पुढचं म्हणजे खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा, की त्याने औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्था स्थापन केली. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना त्यांनी राज्यभर सुरू केली. ते परिवर्तनवाद विचारांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंड व अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले. आता शेवटचा तर एकदम सोपा क्लू आहे की अगदी शालेय ते कॉलेज ते PhD असं बाबासाहेबांचं सगळं शिक्षण कोणत्या उदार व्यक्तीने स्पॉन्सर केलं, तर ते म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. अत्यंत प्रगतीपर राजे होते. त्यांच्या काळामध्ये बडोद्याला आदर्श नगरी असं म्हटलं गेलं आहे, शेवटचा आदर्श राजा असे त्यांचं वर्णन केलं गेलं आहे. आणि मग ते परिवर्तनवादी विचारांचे होते. त्यांनी व्यायामशाळा सगळीकडे काढल्या, ग्रंथालये काढली, हिंदू संहिता निश्चित केली, सयाजी विद्यापीठाची स्थापना केली. की एक व्यक्ती एका आयुष्यात किती सुधारणा करू शकतो किंवा राजेपणाचा किती फायदा घेऊ शकतो असं बघायचं असेल तर ते म्हणजे 64 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे सयाजीरावांचा, तो बघता येईल. की बडोद्याचा रेनेसान्स एक प्रकारे म्हणतात की त्यांनी पुनरुज्जीवन घडवून आणलं आहे असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न 65वा. राजर्षी छाऊ यांच्या छात्र जगद्गुरू पीठ निर्मितीवर खालील विधान कोणाचे आहे? ब्राह्मण जगद्गुरूंचे दास्य नको म्हणून छात्र जगद्गुरूचे पीठ निर्माण करणे म्हणजे जुन्या गुलामगिरीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखे आहे. की झालं असं की कोल्हापूर संस्थानामध्ये ऑलरेडी शंकराचार्य होतेच आणि मग तिथे शंकराचं पीठ पण होतं. मग हे जे पीठ होतं तिथले जे कुर्तकोटी नावाचे शंकराचार्य होते त्यांच्याशी शाहूंचे वाद झाले. त्या कुर्तकोटीने टिळकांची बाजू घेतली. पुण्यात टिळकांनी त्यांची मोठी मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीच्या पालखीला खांदा दिला सुद्धा टिळकांनी. त्याच्यावरून शाहू भडकलेत. त्यांनी कुर्तकोटीची संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर मग ते शंकराचार्य शरण आले आणि मग पुढे शाहूने उदारपणे त्यांना सगळं परत केलं आहे. पण सगळ्यात शाहूंना असं वाटलं की जर यांच्या शंकराचार्य आणि त्यांचं धर्मसंस्थेक प्रभुत्व आहे त्याला शह द्यायचा असेल तर मग आपल्याला आपलं पीठ स्थापन करणं आवश्यक आहे आणि ते क्षत्रियांचं पीठ. आणि त्यातनं मग त्यांनी छात्र जगद्गुरू पीठाची स्थापना पाटगावला केली. आणि मग बेनाडीकर पाटील नावाचे त्याचे पहिले जगद्गुरू पण होते. पण मग आता ही त्याची इंटरेस्टिंग गोष्ट होती की वर्णातनंच जाती आल्या, जातीतनंच अस्पृश्यता आली. मग आता सगळ्या विरुद्ध लढायचं आणि पूर्ण वर्णव्यवस्था मानून वर्णानुसार जगद्गुरू भरायचे शंकराचार्य असं कसं काय म्हणजे. मग त्यामुळे मग अगदी ज्यांना आयुष्यात उभं केलं शाहूंनीच ते म्हणजे केशवराव ठाकरे यांनी सुद्धा टीका केली आहे
की ब्राह्मणांच्या दास्यातनं सुटका मिळवायची आणि छात्र युद्धगृपीठ निर्माण करायचं क्षत्रियांचं, म्हणजे एक गुलामगिरी सोडून दुसरी गुलामगिरी घेण्याचा प्रकार आहे. अशी टीका करण्याचं धैर्य ठाकरेंना मिळालं आहे ते खुद्द शाहूंमुळेच. शाहू उदारमतवादी होते आणि त्यांनीच केशवरावांना प्रबोधन हे वृत्तपत्र काढायला पैसे पुरवलेत आणि मदत केली आणि त्यातनंच ते प्रबोधनकार ठाकरे म्हणून उदयाला आलेत. ही परंपरा एवढी मोठी आहे की आज प्रबोधनकारांचे नातू हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, श्री उद्धवराव ठाकरे. ते केशवराव ठाकरे हे उत्तर आहे. मग 63वा प्रश्न जोड्या जुळवा की ग्रंथ आणि ग्रंथकार असं इथे जोड्या जुळवायच्या आहेत. मग हा अगदी पॅटर्नवर आहे, जसा आयोग प्रश्न विचारतो आणि बऱ्यापैकी डीप प्रश्न असतात. मग त्याप्रमाणे डीप प्रश्न घेतला आहे तर उत्तर 2 हे उत्तर आहे. म्हणजे काय तर अचं 3 रंगराव काशीबाई कानिटकर, की ज्या सुरुवातीच्या काळातले लेखक होत्या भारतात, लेखिका होत्या, त्यातल्या काशीबाई कानिटकर होत्या, की ज्या काळात स्त्रिया शिक्षित नसत किंवा शिक्षित असत तरी एक पान पण लिहित नसत, त्या काळात काशीबाई कानिटकर गाजले आहेत, की नाटकं लिहिली आहेत आणि त्यातून त्यांनी प्रबोधनाची कास धरली आहे. त्याशिवाय त्यांनी काँग्रेसच्या कार्यामध्येही भाग घेतल्या होत्या. ज्या सुरुवातीच्या महिला ज्यांनी काँग्रेसच्या कार्यात भाग घेतला 1889 मुंबईतलं काँग्रेस अधिवेशन, त्यात पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर या स्त्रिया पहिल्या ठरल्या की ज्यांनी काँग्रेसच्या कामकाजामध्ये भाग. आज काँग्रेसच्या अध्यक्षच महिला आहेत, सोनिया गांधी. त्या सगळ्याची सुरुवात आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्राचे महामंथन ते लालजी पेंडसे. लालजी पेंडसे हे एक कम्युनिस्ट नेते होते, महाराष्ट्रातले विचारवंतही होते आणि त्यांनी विपुल लेखन केलं आहे आणि महाराष्ट्राबद्दल त्यांनी कम्युनिस्ट पद्धतीने लेखन जे केलं आहे ते महाराष्ट्राचे महामंथन. स्वराज्याचा शत्रू भाई माधवराव बागल हे कोल्हापूरचे अत्यंत प्रसिद्ध सुधारक आणि त्यांचं हंटर नावाचं वृत्तपत्र फार प्रसिद्ध होतं. विविध सामाजिक चळवळींची, उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्याशी जोडले गेले होते. बाबासाहेब आंबेडकरांचे ते म्हणजे आधुनिक काळात म्हणत भक्तच होते असं म्हणावं लागेल. खुद्द आंबेडकरांचा पुतळा, डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा त्यांनी कोल्हापूरमध्ये उभारला आणि डॉक्टर साहेबांनाही तो दाखवला आहे, हे वैशिष्ट्य आहे. संधेचे भाषांतर हे बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं आहे, की प्रबोधनाची पहाट होती त्या काळचे पहिले सुधारक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांचे प्रेमगीतांचे संग्रह खूप गाजले, त्यापैकी यांपैकी कोणता संग्रह हा प्रेमगीत संग्रह नाही? तर त्यांचं ट्रॅव्हलर सॉन्ग, टाईम टेम्पल, सॉंग्स अँड स्प्रिंग्ज, सॉंग्स अँड लव अँड डेथ असं डीप प्रश्न आहे म्हणजे. तर मग कोणता प्रेमगीत संग्रह नाही? तर यापैकी एकही नाही, सगळे प्रेमगीत संग्रह आहेत त्यांचे. त्या इंटरेस्टिंगली जरी सौंदर्यसैनिक असल्या तरीसुद्धा प्रेमगीत आहेत प्रामुख्याने. भारताची कोकिळा, नाईटिंगेल ऑफ इंडिया असताना म्हटलं गेलं आहे. ब्रोकन विंड, द सॉन्ग ऑफ द विंड, अशा अनेक प्रकारे त्यांची कविता कथरे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते एक प्रकारचं पॅरल आयुष्य जगलेत, की ते साहित्यिक म्हणून आयुष्य जगलेत. विख्यात साहित्यिक होत्या, प्रेमगीतं लिहित प्रामुख्याने. आणि स्वातंत्र्यसैनिक त्या कुठल्या होत्या? तर बंगाली होत्या. त्या आपल्या बऱ्याच वेळेला त्या दक्षिण मद्रासी वाटतात, पण त्या होत्या बंगाली. त्यांचा विवाह दाक्षिणात्यग्रस्तांशी झाला होता आणि म्हणून त्यांचं आडनाव नायडू असं होतं. त्या उत्तर 4. पुढचा प्रश्न, आधुनिक भारतातील सर्वंकष वैचारिक जागृतीचे पडसाद सर्वप्रथम कोणत्या क्षेत्रात उमटले? की आधुनिक भारतात जी सर्वंकष वैचारिक जागृती झाली तिचे पडसाद सर्वप्रथम कुठे उमटले असतील तर ते अर्थात धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये. आणि असं का झालं तर मिशनरी जे आले त्यांनी ही डोळी उघडले म्हणे, की ते धर्मांतराला सुरुवात केली, त्याने धर्मचिकित्सा करायला घेतली. त्यांनीच पहिल्यांदा पुस्तकं छापून घेतली. अगदी मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक हे महाराष्ट्रात छापलं गेलं नाही आहे, हे बंगालमध्ये डचांचं वसाहत होती श्रीरामपूर म्हणून, त्या श्रीरामपूरमध्ये छापलं गेलं. ब्रिटिश मिशनरी छापलं आहे, मराठी भाषेचे व्याकरण छापलं आहे आणि त्यातनं पुस्तकं आली, लिखाण आलं आणि त्यातनं लक्षात आलं की आपल्या धर्मामध्ये, समाजामध्ये काही दुर्गुण आहेत, काही समस्या आहेत आणि अशा प्रकारे जागृतीला सुरुवात झाली. मग साहित्यिक, वैज्ञानिक, आर्थिक असे पैलू त्या सगळ्या जागृतीला आलेत असं म्हणता येईल. ते उत्तर 4 असं येईल. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या की 1883च्या संधी कायद्याचा लाभ मिळून इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडले जाणारे पहिले भारतीय तरुण सत्येंद्रनाथ टागोर हे ठरले. 1853 तर बरोबर आहे म्हणजे.
की 53च्या चार्टर ॲक्टमध्ये सांगून टाकलं की यापुढे ही परीक्षा सगळ्यांना खुली असेल, अगदी भारतीयांनाही खुली असेल. आणि त्याचा फायदा घेऊन पहिले भारतीय तरुण जे या परीक्षा क्लिअर करून रुजू झाले ते म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर. हे रवींद्रनाथ टागोरांचे सर्वात मोठे बंधू आणि मुंबई प्रांत हाच त्यांचा केडर होता. म्हणजे त्या काळात पण केडर स्ट्रीप सिस्टम होती. तर बराचसा त्यांचा काळ महाराष्ट्रामध्येच गेला, अहमदनगरमध्ये राहिले तर. आणि त्यानिमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांचाही महाराष्ट्राशी संबंध आला. टागोरांनीही काही काळ महाराष्ट्रामध्ये रवींद्रनाथ टागोरांनीही काही काळ महाराष्ट्रामध्ये काढला आहे असं दिसून येईल. भारतीय मुलकी सेवेला भारतातील ब्रिटिश सत्तेची बांधणी करून लोखंडी चौकट स्टील फ्रेम असंही म्हटले जाते. हे तर खरंच आहे की त्यांनी म्हणजे एक आता खरं तर लोखंड म्हणजे आयन आणि पोलाद म्हणजे स्टील असं मराठीमध्ये आहे. ब्रिटिश काळामध्ये ती लोखंडी चौकट होती, आयन फ्रेम. आणि पुढे स्वातंत्र्यानंतर पटेल आणि इतरांच्या प्रयत्नांनी त्याचं रूपांतर आपण पोलादी चौकटीत केलं आहे, स्टील फ्रेम. की स्टीलचं वैशिष्ट्य असं असतं की ते गंजत नाही, ते वाकतं पण तुटत नाही, ते काम चकचकीत राहतं, फ्रेश राहतं. मध्ये तर लोखंड मात्र गंजतं, ते तुटतं पण वाकत नाही. पण विधान ओव्हरऑल बरोबर आहे, त्यामुळे अ ही बरोबर आहे, ब विधानही बरोबर आहे. युद्ध काळात ब्रिटिश अधिकारी व सैनिकांना वाढीव भत्ता मिळवून देणार असे. लॉर्ड वेलस्लीने हा भत्ता बंद करायचा प्रयत्न केल्याने इंग्रज अधिकाऱ्यांचे श्वेतबंद बंड व्हाईट म्युटिनी घडून आलं. तर हा जो भत्ता आहे तो बंद करण्याचा प्रयत्न लॉर्ड कॉर्नवॉलिस याने केला होता. कॉर्नवॉलिस हा अत्यंत गर्भश्रीमंत घराण्यातला होता. भारतामध्ये भ्रष्टाचाराची बजवसपुरी माजली होती आणि म्हणून खास त्याला पाठवलं कॉर्नवॉलिसला की जा आणि हा सगळं सुधारमध्ये सगळं साफ कर. मग त्याने अनेक उपाय केले. त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले, त्याला बायबलवर हाटून शपथ घ्यायला लावल्या की भ्रष्टाचार करणार नाही, प्रशासनाची व्यवस्था लावली नीट, त्याला कॉर्नवॉलिस कोड म्हणतात. आणि जे वाढीव भत्ते होते सैनिकांचे, अगदी गोऱ्या सैनिकांचे, ते बंद करून टाकले. पण त्यावर गोरे सैनिक चिडले आणि अलाहाबाद येथे उठाव झाला आहे. गोऱ्या सैनिकांनी उठाव केला आहे व्हाईट म्युटिनी, पण तोही त्याने चिरडून टाकला आहे निर्ममपणे. आणि आपलं हे दाखवून दिले की तो किती पक्का राज्यकर्ता असणार आहे. तर भारतीय प्रशासकीय चौकटीचा पाया हा प्रामुख्याने कॉर्नवॉलिस किंबहुना संधी सेवांचा सुरुवात पण त्यानेच केली आहे. संधी सेवांचा जनक असंही कॉर्नवॉलिसला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे मग क हे वाक्य बरोबर नाही, वेलस्ली नव्हे, कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1792मध्ये भारतात ब्रिटनच्या धर्तीवर नियमित पोलीस दलाची स्थापना करणारा पहिला गव्हर्नर ठरला. हेही बरोबर आहे की त्याने दरोगा हे पद निर्माण केलं. त्यालाच पुढे SP पण म्हटलं गेलं, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, जो आज IPS असतो, इंडियन पोलीस सर्व्हिस. अशा प्रकारे IAS आणि IPS या पदांची सुरुवात एका अर्थाने त्या काळामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यानेच केली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे अ, ब आणि ड हे बरोबर आहेत. 67 पेशवाईत जमीन महसुलाचे उत्पन्न भरपूर प्रमाणात घटले. यापैकी खालील कोणकोणती कारणे आहेत. तर मग सतत लढाया सुरू असलेल्या लढाया आणि दंगे, धर्मसंस्था मालकीच्या जमिनी, जमीन महसुलाबाबत मक्ता पद्धती आणि जमीन महसुलाच्या पद्धतीत एकसूत्रीपणाचा अभाव. आता कळलं की जेव्हा पेशवाई 1818 साली नष्ट झाली आणि ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं, तेव्हा ब्रिटिशांनी एक आढावा घेतला, समिती बसवली की नक्की मराठ्यांच्या पतनामागे कारणं कुठली आहेत. लक्षात आलं की महसूल पुरेसा स्थिर नव्हता आणि महसुलाचं प्रमाणच कमी होतं. मग ते का कमी होतं? मग त्यांनी ते समितीने काही चर्चा केल्या, तर मग त्यातली काही कारणं आहेत. तर 4ही कारणं आहेत. म्हणजे सतत सुरू असलेल्या लढाया दंगे, लढाया चालू होत्या भरपूर, स्थिरता अशी नव्हतीच मिळालेली कधी राज्याला. धर्मसंस्था मालकीच्या जमिनी, की आपल्याकडे ब्रह्मदेय दान म्हणजे देवांना देवतांना मंदिरांना दिलेलं दान हा एक प्रकार असतो. म्हणजे मग त्या प्रकारच्या जमिनी हा एक पण एक कारण होतं. जमीन महसुलाबाबत मक्ता पद्धती, की मक्त्याने जमिनी देणं हा एक प्रकार मध्ययुगामध्ये प्रचलित होता. पण त्याच्यामुळे राज्याचं नुकसान होतं असे, मध्ये मध्यस्थांचा फायदा जास्त होत असे याच्यामुळे. आणि जमीन महसुलाच्या पद्धतीत एकसूत्रीपणाचा अभाव, वेगळ्या प्रांतांमध्ये वेगळ्या पद्धतीने जमीन महसूल घेतला जाईल. त्या वरीलपैकी सर्व असं उत्तर त्याच्यामध्ये येईल. पुढचा प्रश्न 68. माउंट एल्फिस्टन याने 27 कायद्यांची एक संहिता तयार केली, ज्याला एल्फिस्टन कोड. कोड म्हणजे लिखित कायदा. लिखित म्हटला की तो अवैयक्तिक होतो, इम्पर्सनल हा फायदा असतो. ही कार्यसंहिता कधीपासून अंमलात आली? तर 1 जानेवारी 1827 पासून आली. तर
हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन लॉर्ड नव्हता, हे वैशिष्ट्य आहे. पुढचा भासा भारतामध्ये आला तो मात्र लॉर्ड होता, तर लॉर्ड एल्फिस्टन असं म्हणतात. तर लॉर्ड एल्फिस्टन वेगळा, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन वेगळा. हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर. तो आधी पुणे दरबारामध्ये पेशव्यांच्या एजंट होता राजकीय, आणि पुढे मुंबई प्रांत स्थापन झाल्यावर तो पहिला गव्हर्नर पण बनलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक विकासाची पायाभरणी ही एल्फिस्टन यानेच केली आहे. विशेषतः डेक्कन कॉलेजच्या स्थापनेत त्याने फक्त भर दिला, आणि डेक्कन कॉलेज आज एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे महाराष्ट्रातली, शिक्षण क्षेत्रातली. पुढचा प्रश्न 69. औरंगजेबानंतरचे मुघल बादशाह आणि औरंगजेबापर्यंतचे मुघल बादशाह अनुक्रमे कोणत्या नावाने ओळखले जाते? इतिहासकार काय म्हणतात की उत्तर मुघल आणि साम्राज्यवादी. तर आधीचे जे होते औरंगजेबापर ते साम्राज्यशाही मुघल होते, एम्पेरलिस्ट मुघल्स, की ज्यांनी साम्राज्य स्थापना केली. अकबर, शहाजहान, जहांगीर, अगदी औरंगजेब, आणि विस्तार केला आहे. त्या ग्रेट मुघल्स, ते महान मुघल होते. पण पुढचं जे आहे ते उत्तर मुघल आहेत, किंवा त्यांना लेसर मुघल जसंही म्हणतात. की लेसर या अर्थाने की ते कमी प्रतीचे आहेत. मुघलांचेच घराण्यातले असले तरी कर्तृत्वाने, क्षमतेने त्यांना ती आधीची लेवल गाठता आलेली नाही असं दिसून येतं. त्यामुळे एक पुढचं, डचांनी आपली पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? तर डचांनी पोर्तुगीजांची समुद्रावरची मक्तेदारी मोजून बोडून काढली, आणि आता वेगाने ते पसरलेत, आणि विविध ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्यात. मग या सगळ्याच ठिकाणी पाटणा, मसुलीपट्टणम, कोचीन, सुरत, अगदी महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये वेंगुर्ल्याला डचांची वसाहत होती. नुकतीच मी ते पाहून आलो, आणि तिने अत्यंत महत्त्वाचे कार्य त्या काळामध्ये केलेत. या वसाहतीने, वेंगुर्ल्याच्या वखारीने मोठा व्यापार केला आहे, अनेकांना संरक्षण दिली आहेत. पुढे मात्र काय आलं की औरंगजेबाचा मुलगा अकबर जो आहे त्यालाही या लोकांनी संरक्षण दिलं, आणि त्यावेळी औरंगजेब चिडला आणि त्याला आक्रमण करून ती उद्ध्वस्तच करून टाकले, आणि तिथनं मग तिचं महत्त्व कमी झालं आहे. पण मग पहिली कुठली डचांची पहिली वसाहत कुठली की ती म्हणजे मसुलीपट्टणम दक्षिणेमध्ये, की दक्षिण भारतामध्ये मसुलीपट्टणम त्यांनी सुरुवात केली आहे, आणि तिथनं त्यांनी ठिकठिकाणी चिंचुरा किंवा तरंगबाडी अशा वसाहती स्थापन केल्या आहे. कॅथरीन मेयो यांनी लिहिलेल्या मदर इंडियाला प्रत्युत्तर म्हणून अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोण लिहिलं आहे? तर अनहॅपी इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध आहे. लाला लजपत राय, लाल बाल पालमधील पंजाबचा सिंह ज्यांना म्हटलं गेलं आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी अगदी जोसेफ मॅझनी याचं चरित्र पण लिहिलं आहे. त्यांनी ट्रिब्यून नावाचं वृत्तपत्र चालवलं, पंजाबी नावाचं वृत्तपत्र पण चालवलं आहे. त्यामुळे त्यांचं मोठं विपुल कार्य आहे लेखक शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. ते म्हणजे दयानंद अँग्लोवैदिक सोसायटी वृत्तपत्रीय क्षेत्रामध्ये आहे संपादक म्हणून. स्वातंत्र्य लढ्यांपर्यंत आहेच आहे. त्यांनी अगदी जहाल काळामध्ये आणि पुढे गांधी काळामध्ये पण महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कॅथरीन मेयो यांच्या पुस्तकामध्ये भारतावर टीका आहे. म्हणजे त्या पुस्तकाचं वर्णन गांधींनी गटार अधिकाऱ्याचा रिपोर्ट ऑफ गटर इन्स्पेक्टर असं त्याला म्हटलं आहे. म्हणजे मौलांचा 3 पीसचा मार्ग कुठला होता? तर पिटिशन, प्रेयर अँड प्रोटेस्ट हा मार्ग होता. प्रार्थना, अर्ज आणि विरोधात्मक निषेध. त्याला टिळकांनी मात्र भिक्षांदेहीचं राजकारण, पॉलिटिक्स ऑफ मेडिकन्सी असं म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या धाराशिव सत्याग्रह नेतृत्व खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी केले? तर ते म्हणजे सरोजिनी नायडू. अत्यंत प्रसिद्ध आहे की गांधींनी जेव्हा दांडी येथे सत्याग्रह केला त्यानंतर त्यांना अटक झाली. आता पुढचं सत्याग्रह गांधी करणार होते धारासणा येथे, मात्र अटक झाल्यावर कोण करणार? तर यावेळी मात्र शिस्तबद्ध कारभार होता. नेत्यांची यादी तयार केली होती की एकाला अटक झालं दुसरं कोण, दुसरा अटक झालं तिसरं कोण. त्या गांधीनंतर अय्यब तय्यबजी नावाचे नेते होते, ते सत्याग्रह करणार होते, पण त्यांना पण अटक झाली. मग तिसरं नाव होतं सरोजिनी नायडू. त्या नायडू धारासणा तिथे गेल्या आणि त्यांनी अत्यंत प्रख्यात सत्याग्रह तिथे केला की ज्याच्यामध्ये थोडाही हिंसेचा न वापर करता हिंसक लोकांना प्रतिकार केला गेला. त्यामुळे गांधीवादी सत्याग्रहाचं ते अच्युत रूप मानलं जातं धारासणा. पुढचा प्रश्न 74 की दुसऱ्या गुणिष्ठ जाताना महात्मा गांधींजींना उद्देशून खालील विधान कोणाचे आहे? छेलो कटेरो जेरेनुआ पी जाओ बापू, की विषाचा हा प्याला देखील तुम्हाला प्यावा लागेल. की एक प्रकारे लढा लढून ब्रिटिशांच्याकडे जाणं पुन्हा एकदा काहीतरी याचना करण्यासाठी हे काहीसं अपमानास्पद होतं. पण तरी पण तो विषाचा प्याला गांधींना प्यावा लागेल असं गुजराती भाषेमध्ये एक झावेरचंद मेघानी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी हे लिखाण केलेलं आहे. 3 पुढचा प्रश्न
75. दुसरा बाजीराव यांच्या काळात मक्ता पद्धती होती ज्याच्यामुळे सरकारची बदनामी होई. तर मक्ता पद्धती हे वैशिष्ट्य होतं, याला इजारा पद्धत असं म्हणतात. मुघलांमध्ये औरंगजेबाने पुन्हा चालू केली आणि औरंगजेबाच्या प्रभावाने महाराष्ट्रातही पद्धती रुजू झाली. मक्ता पद्धतीत काय केलं जातं की एखादा विभाग असतो, तिथल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या महसुलाचा लिलाव केला जातो आणि कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारीने तो एखादा घेतो आणि सरकारला काय फिक्स पैसे आणि ॲडव्हान्स पैसे पण मिळून जातात. पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या हालत वाईट होई, कारण मग हे कॉन्ट्रॅक्ट घेणारे काय करत की ते शेतकऱ्याकडनं जास्तीत जास्त उकळण्याचा प्रयत्न करत. जेवढे जास्त मिळणार तेवढा त्यांचा फायदा, कारण सरकार आता फिक्स अमाऊंट द्यायचीच आहे आणि त्यामुळे याच्यावर शेतकऱ्यांचं अपरिमित शोषण होई असं दिसून येईल. त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या काळामध्ये ही पद्धत चालू होती. मक्ता पद्धतीत कंत्राटदार नियमापेक्षा अधिक जमीन महसूल वसूल करत व निर्धारित रक्कम सरकार तिजोरीत भरून बाकी खिशात टाकत. तर दोन्ही बरोबर आहे आणि कनेक्टेड आहेत. मध्ये एक